मराठी चित्रपटसृष्टीतल्या आघाडीच्या 2 हिरोईन्स क्रांती रेडकर आणि मनवा नाईक. आघाडीच्या बरोबर ना? मी सुरुवातीला जसं सांगितलं की कॉलेजपासून तुम्ही मैत्रिणी आहात आणि आता तुमचे सिनेमेच असे एकमेकांसमोर उभे ठाकलेत, स्पर्धा आहे तुमची. नाही, मला ना ॲक्च्युली कॉम्पिटिशन मध्ये अडकणं आणि ते सगळं मला असं इट रुइन्स मी असं मला वाटतं. त्यामुळे मी त्याच्यापासून लांब राहते. तुमची कॉलेजपासूनची मैत्री आहे, आपण सारखं त्याच्याबद्दल बोलतोय. रुईयापासूनची मैत्री आहे. मी सिनियर आणि ज्युनियर कोण मी अजून सांगितलं नाही लोकांना की कोण सिनियर होतं आणि कोण ज्युनियर होतं. त्याचं उत्तर मी पटकन देऊ तुला. हां, मी कॉलेजमध्ये होते तेव्हा क्रांती माझा हात धरून मला पुढे घेऊन जायची. कळलं कोण? ओ, अशी ती कुठल्या अवस्थेत असायची की तुला हात धरून घेऊन जायचेच वगैरे? ओके, तुमची एवढी घट्ट आहे मैत्री की तुम्ही अजून लग्न सुद्धा केलेलं नाहीये. म्हणजे ते काय थांबलायत एकमेकींसाठी की? नाही, मी वाट बघते की मला मनवा कधी हो म्हणेल. मी तिला अनेकदा प्रपोज करून झाले, ती होच म्हणत नाही. ती एकदा हो म्हणेल की वी गेटिंग मॅरीड. थांबा, ब्रेकिंग न्यूज आहे. हे मराठी इंडस्ट्रीत फर्स्ट टाइम होत आहे, लक्षात घ्या. हे फक्त आपल्याला हॉलिवूडमध्ये बघायला मिळतं. बॉलिवूडमध्ये सुद्धा अजून असं झालेलं नाहीये. ह्या दोघी जणी लग्न करणार आहेत. ऐकून घ्या. जर्नलिस्ट सारखा वागू नकोस. ऐकून घ्या मी काय म्हणतोय ते सांगतो. आम्ही एकमेकींशी नाही, आम्ही वैयक्तिकरित्या लग्न करणार आहोत. पण ह्या वर्षी आम्ही लग्न करतोय. पण म्हणजे माणसं तुम्हाला मिळाली आहे त्याचा अर्थ. ब्रेकिंग न्यूज ठेव, तशीच ठेव, आपण बदलूया. हां, सांग. पिंडदान काय आहे सिनेमा? म्हणजे बॉय मीट गर्लच आहे, पण त्याचा लव्ह ट्रायंगल आणि त्याच्यामध्ये थोडंसं मिस्टिक आहे, थोडं अनसेड आहे. I love you a lot. I'm sorry. तू बेडसीन बद्दल बोलली नाही, सगळं सांगितलं. थ्रिलर आहे, सस्पेन्स आहे, अमुक आहे, तमुक आहे. बेडसीन आहे हे कोण सांगणार त्याच्यामध्ये? त्या गाण्यामधला एक छोटासा सिक्वेन्स आहे, तो काही बेड सीन वगैरे नाहीये. मी बघितलाय तो सीन आणि मला असं वाटतं तो गोल्ड पेक्षा रोमॅन्टिक. हा रोमॅन्टिक, इट्स रोमॅन्टिक. विसरावे वाटते. तुझ्या सिनेमात नाही असं बोल्ड सीन? नाही, असं काहीच नाहीये आमच्या. काहीच नाहीये? काहीही नाहीये म्हणजे अगदी? सुबोध असतो, तो माझा नवराच नाही या पिक्चर मध्ये. तरी काय झालं, हल्ली चालतं ग. मग काय, मी एक फोर्जर आहे. फोर्जरी करते, ती कॉन गर्ल आहे. नमस्कार मैम, आप जो क्रेडिट कार्ड यूज कर रही हैं उसका मिसयूज होने की संभावना है. ऐसे कैसे? हिने जे गाणं म्हटलंय लुटला म्हणून या सिनेमामध्ये, तर लोकांना असं वाटतं की बातम्या पण आल्यात म्हणजे की पहिल्यांदा ही गाणं म्हणाली आणि वगैरे. मला इनफॅक्ट क्रांतीने ऍक्च्युली सिंगर व्हायला हवं होतं. मला वैशाली सांगायची, अरे वैशाली सामंत नाही म्युझिक केलंय. असं विसर करू आणि मग मी गायला ना काच आहे ना अशी. आता मला कोण दिसलं पाहिजे तर वैशाली सामंत. मी तिच्याकडे बघायचं ना, त्याच्यामध्ये कांचन सारख्या यायच्या आणि कंट्रोल करावं लागायचं. बट शी इज द ओनली डायरेक्टर जी सापाला डिरेक्शन करते. आमच्या सिनेमात साप येतो आणि खरा साप आलेला. तो खरा साप इतका अपसेट होता ना की तो त्या पिशवीतून आतून असा सारखा करत होता. तर ही त्यालाच अरे आणि साप को बोलो थोडा लेफ्ट में जाए, मागे येऊन मग तो थोडा डोलो, साप को बोलो थोडा डोलो. अरे बरं, त्याच्यावर तो गारुडे मला म्हणतो, आप जरा मॅडम को बोलो ना, साप को सुनता नाही. तर शी इज अ स्वीटहार्ट. येस, डार्लिंग. आणि त्या खूप हायपर आहेत आणि आम्ही नेहमी त्यांना सांगत असतो की जरा थंड व्हा. पॉपकॉर्न तुम्ही खात चांगला इंटरव्ह्यू दिलात. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. एक मिनिट, मला एक प्रचंड महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की आत्ता आम्ही दोघी बोललेलो सगळ्या गोष्टी 99% गोष्टी खोट्या होत्या. फक्त तिचा सिनेमा आणि माझा सिनेमा रिलीज होतोय. हॅलो, खरी गोष्ट म्हणजे लग्नाची अनाउन्समेंट तुम्ही केलीत ते यावर्षी लग्न करणार आहात? खोटं?